अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या तसंच आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे। सुषमाताई, परभणीमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय, जाळपोळ झाली आहे, दगडफेक करण्यात येते, कसं बघताय? बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारतीय जनता पार्टीला किंवा शिंदे गटातल्या लोकांना निवडणुकीपुरते आणि चवीपुरते फक्त घ्यायला आवडते। मात्र बाबासाहेबांची विचारधारा किंवा बाबासाहेबांनी केलेली सगळ्यात मोठी शिल्पकृती म्हणजे संविधान शिल्प, हे जपायला मात्र भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक त्याच्याकडे डोळेझाक करते किंवा ठरवून त्या संबंधाने खोडसाळपणाचं वर्तन करत राहते। परभणीमध्ये जो एकूण वर्ग आहे, परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीचे एक चांगलं वातावरण आहे आणि ज्या चळवळीतल्या लोकांनी, असंख्य नावं तिथली सांगता येतील, ज्या लोकांनी तिथल्या बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला असेल किंवा खाली ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातली जर संविधानाची प्रतिकृती अशा पद्धतीने जर कुणी उद्ध्वस्त करत असेल तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे। पण अडचण अशी आहे की आता जाब कुणाला विचारायचा, कारण गृह खातं नावाची गोष्टच आपल्याकडे अस्तित्वात नाहीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय, मात्र मंत्रिमंडळाने खाते वाटपच झालेले नाही। त्यामुळे आपण जाब कुणाला विचारायचा, माहिती कुणाला, कोण जबाबदार असणार, तर याच्या संदर्भाने सगळ्यात सावळा गोंधळ चालू आहे। हे गंभीर आहे सगळं। पण मग सुषमाताई, तुम्ही म्हणताय की पुन्हा ही संविधान ज्यांना प्रिय नाही त्यांची सगळ्यांची प्रयत्न आहेत आणि मुळात तुम्ही भाजपला जबाबदार धरताय या सगळ्यामध्ये, भाजप शिंदे गटाला? नाही, शिंदे गटाचा आता काही प्रश्नच येत नाही, लक्षात घ्या। आता शिंदे गट ही फक्त कटपुतली बाहुली आहे। प्रश्न हा आहे की 132चा आकडा घेणाऱ्या आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्रजींकडून खाते वाटप कधी होणार आहे? कारण ज्या ज्या खात्यामध्ये सध्या महाराष्ट्रातली जर एकूण परिस्थिती बघितली तर बीड मतदारसंघामध्ये भर दिवसा सरपंचाची हत्या होणं, पुण्यामध्ये सतीश वाघची हत्या होणं, जालना अंबडमध्ये 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या करणं किंवा कालपासून पेटलेली परभणी, हे सगळं जर चित्र बघितलं तर आपण गृह खात्याला जाब विचारायला गृह खातंच अस्तित्वात नाही ना। नक्कीच सुषमाताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, सामटेविषयी बोललात त्यासाठी धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।